आप देख रहे हैं LN न्यूज। नंद्राबाद व सुलीभंजन ग्रामपंचायत येथे आलेलो आहोत। सय्यद इलियास साहेब सरपंच व द्वारकादास घोडके साहेब माजी सरपंच, विष्णू घुसळे सर हे माजी सदस्य यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि यांनी जे कार्य केलेले कामाचा ढावा त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। अन्न, वस्त्र, निवारा ही मानवाच्या मूलभूत गरजा असतात आणि पाणी हे सर्वात महत्त्वाचा घटक आहे। त्यामुळे आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील आपण पाण्याची समस्येविषयी काय कार्य केले? पाण्याविषयी सर्वात पहिले 21 नोव्हेंबर 2017ला जेव्हा मी माझा कार्यभार सांभाळला त्यावेळेस पाण्याची फार बिकट परिस्थिती होती। सुलीभंजन या गावाला 15-15, 20-20 दिवसानंतर पाणी येत होता, कारण की पाणीच नव्हतं कुठं पण, आणि विहिरीला पण विहिरी पूर्ण आटलेल्या होत्या। त्यावेळेस मी तळ्यामध्ये एक विहीर खणली आम्ही। त्या विहीर खणल्यावर तिथं चांगल्या प्रकारे पाणी लागला। 14 वित्त आयोगातून विहीर पण बनवली, मजबूत म्हणजे बांधकाम करून त्याचं पूर्ण कंप्लीट केलं, आणि त्याच्यानंतर आजपर्यंत समजा जे आहे तर लोकांना पाणी समस्याचं काही झालेलंच नाही, पाणी समस्या मिटलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त आमचं जे एक तळ आहे खाकसर तलावामध्ये जे तर एक गळती फार अनेक वर्षापासून गळती चालू आहे। त्या नादुरुस्त तलावाची जे तर प्रस्ताव तयार करून प्रस्ताव सादर केला, आणि आज रोजी पाठपुरावा चालू आहे। पाठपुरावा केल्यानंतर आज रोजी तर मंजुरीच्या मार्गावर ते तलावाचं काम जे मंजुरीच्या मार्गावर आहे। पूर्वी तुम्ही जसं सांगितलं 15-20 दिवसानंतर पाणी यायचं, हो। तर आता सध्या स्थिती काय आहे पाण्याची? सध्याला स्थिती अशी आहे की आमच्याकडे जे आहे ना पाण्याची साठवण क्षमता कमी आहे। एक टाकी असल्यामुळे आम्हाला जे तर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आम्ही जे तर आज रोजी लोकांना पाणी देतो। अच्छा, म्हणजे पूर्वी जे आहे तर 15 दिवस लागायचे, तर तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जसं सांगतात तसं म्हणजे आता 5 दिवस ड्युरेशन झालं, आणि हे खासरा तलाव याची पूर्ण बांधणी जे प्रकल्प तुम्ही राबवतात त्याच्यानंतर म्हणजे 1 दिवसाला आळ असं येऊ शकतात असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, तसं नाही। कसं आहे, 1 दिवसाला कधी येईल पाणी माहिती आहे का? आम्ही जे तर मग याच्यानंतर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अच्छा, त्याच्यामध्ये आम्ही नवीन एक टाकी पुन्हा आणि पाईपलाईन साठी नवीन प्रस्ताव दाखल केलेला आहे। त्याचा पण पाठपुरावा चालू आहे। आज रोजी ते पण मंजुरीच्या मार्गावर आहे, म्हणजे नवीन टाकी पाईपलाईन झाल्यावर 1 दिवसाआड पाणी आम्ही देऊ शकलो आहे। दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाणी देऊ शकतो दररोज। शासनाची बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत हे फार प्रकल्प राबवण्यात चालू आहे, तर तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत तुम्ही असे मुलींसाठी काही योजना राबवण्यात आल्या आहेत का? हो, आम्ही जे तर MSCIT अंतर्गत 14 वित्त आयोग अंतर्गत MSCIT जे तो प्रशिक्षण आम्ही देण्यात आलं मुलींना। MSCITचा पूर्ण कोर्स फ्रीमध्ये घेण्यात आला। मी औरंगाबादहून आलो, तर आम्हाला येताना काही रस्ते म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत हद्दीतील खराब दिसले, त्याचं कारण असं आहे की जे मुख्य रस्ता आहे आम्ही सुलीभंजनचा जे दत्त मंदिरापर्यंत आणि परियोग तलाव पर्यटन योजनेअंतर्गत बी आम्ही जे तर पाठपुरावा केलेला आहे। याच्यानंतर जे आहे तर आता आज रोजी जे आहे तर त्याचा पाठपुरावा केला, आणि आज रोजी त्या रोडची समस्या 7 किलोमीटर पर्यंत रोड जे आहे तर आमचं मंजुरीच्या मार्गावर आहे। महाराष्ट्र शासनचा काही भाग ऐतिहासिक स्थळ जतन संवर्धनसाठी कार्य करत होते, त्यामध्ये तुम्हाला काही फायदा झाला नाही का? परियोग तलाव हे ऐतिहासिक स्थळ आहे, दत्त मंदिर आहे, प्रसिद्ध एक स्थळ आहे आमच्याकडे दत्त मंदिर, परियोग तलाव हे पर्यटन स्थळामध्ये मोडतो, आणि त्याच्यामध्ये जे आहे तर आम्ही जे मुख्य रस्ता आहे म्हणजे पर्यटन काय आहे आमचे जे पर्यटन फार कमी झालेले आहे रस्त्यामुळं, बरोबर आहे। तर रस्त्याचं ते पण पाठपुरावा केलेला आहे। पाठपुरावा म्हणजे लवकरात लवकर ते रस्त्याचं काम मार्गी लागल्यावर आमच्याकडे जे हे तर पर्यटक वाढतील। आणि शिक्षणाविषयी काय धोरण आहे तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत? तुम्ही शिक्षणासाठी काय कार्य करता? शिक्षणाविषयी जे आहे तर आज रोजी जे आहे वर्ल्ड संस्थाने जे आहे तर आमचं गाव जे आहे दत्तक घेतलेलं आहे आज रोजी। अच्छा, ते पूर्ण जे आहे शिक्षणाविषयी त्यांना जे आहे तर ते पूर्ण काम करतात शिक्षणाविषयी, बरोबर। शिक्षणाविषयी लहान मुलांना 1 ते 12 वर्षापर्यंत सर्व मुलांना जे आहे तर त्यांना शिक्षणामध्ये आकर्षित करण्यासाठी काय करता येईल ते पूर्ण त्यांना जे आहे तर शिबिर वगैरे घेऊन मुलींना त्यांना जे तर शिक्षणामध्ये कसं प्रोत्साहित करता येईल त्याविषयी ते सर्व जे आहे त्यांना मार्गदर्शन करतात। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जिथं जिल्हा परिषद शाळेमध्ये कंपाऊंड वॉल केला सुलीभंजन येथे। त्याच्यानंतर जे आहे तर नंद्राबाद व सुलीभंजन येथे तर काही आम्ही नवीन फर्निचर दिला त्यांना शाळेला। त्याच्या व्यतिरिक्त जे तर शौचालयासाठी जे काही दुरुस्ती केली नंद्राबाद व सुलीभंजन या दोन्ही शाळेमध्ये। अंगणवाडी जे दुरुस्ती केली आम्ही। अंगणवाडी तर्फे काय लाभ देतात तुम्ही? अंगणवाडी मार्फत जे तर 1 ते 6 वर्षापर्यंत मुलांना जे आहे 3 महिन्यानंतर जे तर प्रत्येक मुलांना काही शासनामार्फत पोषण आहार म्हणून त्यांना दिला जातो। आणि आता कचऱ्यासाठी घनकचरा व्यवस्थापनासाठी तुमच्या इथं काय कार्य केले जातात तुमच्या ग्रामपंचायत हद्दीत? कचरा व्यवस्थापनासाठी जे तर आमच्याकडे असं आहे का आज रोजी एक कर्मचारी आहे आमचं, कर्मचारी जे तर सफाई वगैरे करतो, आणि कचरा कुंड्या काही लावलेल्या आहे, भरल्यावर ट्रॅक्टर मागवून त्याची विल्हेवाट
लावतो. 5 रोजी जे तर आम्ही घंटागाडीसाठी प्रस्तावित केलेलं आहे. घंटागाडी पण आम्ही लवकरात लवकर मंजूर होणार आहे. ते घंटागाडी आल्यावर आमचा प्रश्न मिटून जाईल. मी द्वारकादास संभाजी घोडके, माजी सरपंच सुलीभंजन. सर आपण माजी सरपंच आहात, या मार्गदर्शन करतात यांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये आरोग्याविषयी काय कार्य केले? आरोग्य डोळ्याचं शिबिर घेतलं होतं आपण लायन्स क्लब योजनेअंतर्गत. त्याच्यातून 20 लाभार्थीचं मोफत जे आहेत आपण जे शस्त्रक्रिया केली त्यांची. त्यानंतर शरीरावर जे काय असेल समजून घ्यायचे नैसर्गिक जे रोग वगैरे येतात त्याच्याविषयी घर परत माहिती देतो. अंगणवाडी सेविका मार्फत म्हणा, वर्कर मार्फत त्यांची तपासणी. तुमच्या इथं आरोग्य केंद्र आहेत का? उप आरोग्य केंद्र नंदुरबारला मंजूर आहे आमचं. ते लवकरच ते जे प्रगतीपथावर मंजूर होऊन येईल. रमाबाई घरकुल योजना झाली आणि इतर घरकुल योजना बद्दल तुमच्या इथं म्हणजे काय मार्गदर्शन करण्यात आलं? किती लोकांना लाभ देण्यात आला? रमाबाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजना या अंतर्गत या 3 ते 4 वर्षामध्ये 70 ते 80 लोकांना याचा लाभ भेटलेला आहे. 70 ते 80 लोकांना लाभ भेटलेला आहे. आणि अल्पसंख्याक व इतर जे घरकुल योजना यांच्यासाठी कसं आहे? त्यांची काही मंजुरी दिली नाही. जोपर्यंत SC आणि STचे टोटल कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत ओपनवाल्याची पंतप्रधान योजनेअंतर्गत आपल्याकडे मंजुरी भेटलेली नाही. पंतप्रधानांचं काही एक पण मंजूर झालेली नाही. आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुमचं कार्य केलेलं तुमच्या भारत मिशन योजनेअंतर्गत राहिलेले जे शौचालय होते ते 140 शौचालयाचे लाभार्थ्यांना आपण अनुदान वाटप केलेले. त्यांना शौचालय बांधून दिलेलं डायरेक्ट तुम्ही. आणि गटारी योजना म्हणजे जे सांडपाणी वगैरे हे याच्यासाठी कसं करतात तुम्ही? सांडपाणी व्यवस्था करायला कसं आहे माहिती का, खेडेगाव असल्यामुळे आणि आमच्या गावाचा विस्तार हा 6 किलोमीटरचा आहे आणि शिवाय डोंगराळ भाग आहे. त्याच्यामुळे शोषखड्डे वगैरे जे लाभार्थी त्यांना 1800 रुपये देऊन शोषखड्डे करून दिलेले. माझं नाव विष्णू लक्ष्मण घुसळे, माझी ग्रामपंचायत सदस्य सुलीभंजन नंदुरबार. तर आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आपण वृक्षारोपण वगैरे योजनेमध्ये कसं काम केलं, काय केलं? म्हणजे आम्ही दरवर्षी ऑगस्ट महिन्यात झाडं लावण्याचं काम करतो. अच्छा, किती झाडं लावले काही अशा कमीत अंदाज? कमी 1000-2000 झाडं लावण्याचं. अच्छा. आणि आता अपंगांना शासनामार्फत मोठ्या प्रमाणात योजना राबवण्यात येते, तर तुमच्या ग्रामपंचायत मार्फत काय फायदा पोहोचवण्यात आला अपंगांना? आमच्या सुलीभंजन नंदुरबार ग्रामपंचायतीमध्ये 3% त्यांना निधी हमखास वाटलं जातं. अच्छा. आता हे कोविडचं कार्यकाळ चालू होतं, त्यामुळे लोकांना अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायत पंचायत सदस्य यांच्या मार्फत केवढा फायदा पोहोचवण्यात आला? म्हणजे किट वाटप हे वगैरे असं काही कार्यक्रम करण्यात आलं का? आम्ही तंटामुक्तीच्या निधीतून आम्ही जो 816 लोकांना किट वाटप करण्यात आले. किराणा किट वाटप केली. आणि दुसरी गोष्ट स्वतः प्रचार केला, कोविडविषयी माहिती देण्यात आली. अच्छा. स्वतः रिक्षा घेऊन 7 किलोमीटर भोंगा गाड्या याच्या लसीकरण संदर्भात आपल्या गावाचं काय नियोजन करण्यात आलेले आहेत? म्हणजे किती टक्के लसीकरण झालं? लसीकरण हे दोन्ही सुलीभंजन नंदुरबार गावचं कलेक्टर साहेबांना भेट दिल्यानंतर अपूर्ण होतं आमचं. कलेक्टर साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं त्याच्यानंतर आम्ही 100% केलं सुलीभंजन नंदुरबार दोन्ही गाव. अच्छा, म्हणजे तुम्ही जे भोंगा गाड्या हे जे प्रसार केला होता त्याचा म्हणजे 100% त्याचा फायदा झाला असं सांगण्यात हरकत नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये आर्थिक मंदी मोठ्या प्रमाणात आली आहे, त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामीण भागामध्ये याचा काय परिणाम झाला? तर पर्यटक आमचं गाव जे पर्यटन स्थळामध्ये आहे, म्हणजे पर्यटक येतात आमच्याकडं. आमच्याकडे दत्त मंदिर आहे, जे जागृत देवस्थान आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे जे तर परियोग तलाव आहे, दर्गा शेख शाह जलालुद्दीन गंजरावा. इथं पण पर्यटक ते फार जुने जे तर आहे हे देवस्थान हे पण आणि ते दत्त मंदिर पण, बरोबर. हे दोघं देवस्थान फार जुने आणि जे तर तिथं एक पॉईंट आहे, म्हणजे दत्त मंदिराजवळ जे असे एक पॉईंट आहे की तिथं जे तर लोक फार येऊन पॉईंटवर जे तर म्हणजे एक डोंगराळ भाग आहे आमचा. डोंगराळ भाग असल्यामुळे तिथे जे तर चांगले चांगले पॉईंट आहे तिथं फार म्हणजे फोटो सेशन आता युवा जे येतात म्हणजे लोक येतात आणि फोटो सेशन वगैरे म्हैसमाळे असं ठिकाण आहेत का? हो हो, असं ठिकाण आहे एक आमचा सुलीभंजन पण. तिथं पण पर्यटक फार येतात. पण आता ते लॉकडाऊनच्या काळामुळं थोडं लोक जे तर कमी झालेले आहे आमच्याकडं. त्याच्यानंतर आमच्याकडं जे तर रस्त्याची पण समस्या आहे. रस्त्याची समस्या असल्यामुळे पण जे तर लोक जास्त करून येत नाही. आम्ही जे तर पाठपुरावा अनेक म्हणजे खासदार, आमदार साहेब, केंद्रीय मंत्री आहे, त्याच्यानंतर जे तर स्थानिक आमदार सर्वकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे. आणि ते पण कबा तुम्ही आता आदित्य ठाकरे साहेब आले होते. अच्छा. परवा विरुळलेनी पर्यटक विकास मंत्री, हां, ते आले होते. त्यांच्याकडे पण आम्ही गेलो, त्यांना पण निवेदन दिलं. आमच्याकडे पर्यटक फार येतात, आमचं पर्यटनस्थळामध्ये आहे. आपण पण जे तर थोडंसं आमच्याकडे इथं लक्ष द्या आणि प्राधान्य देण्यात यावं. हां, प्राधान्य देण्यात यावं आमच्याकडे. आमच्या गावामध्ये पर्यटक जे कमीत कमी 5000 दररोजचे 5 ते 10,000 दररोजचे पर्यटक आमच्याकडे येत होते रेग्युलराईज.
अच्छा, कोविडच्या पूर्वी कोविडच्या पूर्वी. पण आज रोजी थोडं जरा समस्या अशी निर्माण झालेली आहे, कोविडमुळे पर्यटक स्थळ पण बंद आहे आणि तिथं जे म्हणजे जास्त तुमच्या इथं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहेत, म्हणजे याच्यामुळं बरोबर, ओके. पर्यटक स्थळ बंद असल्यामुळं. म्हणजे स्थानिक जे तर गावकरींना जे तर जे बी त्याचा फायदा व्हायचा, ते फायदा- पर्यटक यायचे म्हणजे त्यांना त्यांचा फायदा व्हायचा. हा म्हणजे ते रोजगार उपलब्ध व्हायचा. कोणते जे बी ते करायचे, समजा जे बी ते लोकांकडून फोटो शूट आहे किंवा कॅमेरेवाले आहे किंवा चहाचे हॉटेलवाले, टपरीवाले, जे बी आहे त्यांचं जे तर थोडंसं कारोबार मंदावलेलं आहे अजून. आता आज रोजी जे हे तर शमशानभूमी आम्ही जे तर सुलीभंजन व नंद्राबाद हे ह्या दोन्ही ठिकाणी जे आहे शमशानभूमी शेडसाठी जे आम्ही प्रस्ताव सादर केलेले आहे, ते बी लवकरात लवकर समजा मंजूर होण्याच्या मार्गावर आहे दोन्हीकडे शमशानभूमीसाठी. त्याच्यानंतर जे आहे तर दलित वस्ती अंतर्गत आम्ही सर्वात पहिले जे आहे तर काम केलेलं आहे. दलित वस्त्यामध्ये स्टार्टमध्ये हायमस्ट आणले आम्ही. हायमस्ट जे आहे तर सुलीभंजन नंद्राबाद दोन्ही गावामध्ये दलित वस्त्यामध्ये जे आहे हायमस्ट लावण्यात आले. हायमसचे पूल जे आहेत 8 पूल लावण्यात आले. त्याच्यानंतर पुन्हा आता 2 पूल पुन्हा म्हणजे 10 पूल असे जे तर आम्ही सुलीभंजन नंद्राबाद तर दलित वस्त्यामध्ये जे तर पाण्याची पाईपलाईन केली. तर एक जे वस्ती आहे जिथं पाणी पोचत नव्हता, बोर लावण्यात आली पाण्याची. त्याच्यानंतर जे तर एका ठिकाणी पाण्याची टाकी बनवून त्यांना जे तर पाण्याची टाकी करून बनवस्ती आहे, बनवस्तीमध्ये पाण्याची समस्या होती. दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत तुमचे केलेले कार्य. हो, ओके. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आम्ही जे तर दलित वस्त्यामध्ये सर्वात पहिले तर हायमस बसवले. सुलीभंजन व नंद्राबादमध्ये 10 हायमस बसवण्यात आले. त्याच्यानंतर जे आहे तर दलित वस्त्यामध्ये जे आहे तर काही वस्त्यामध्ये जे तर CC रोड करण्यात आले. त्याच्यानंतर नाली बनवण्यात आली. समाज जे मंदिर आहे, सर्व समाज मंदिरासमोर जे आहे तर गट्टू बसवण्यात आले सुलीभंजन व नंद्राबाद येथे. त्याच्यानंतर जे आहे तर समजा एक तिथं पाण्याची समस्या होती, जिथं ज्या दलित वस्तीमध्ये, त्याच दलित वस्तीमध्ये पाण्याची समस्यासाठी टाकी बनवली. त्याच्यानंतर जे तर पाईपलाईन नवीन टाकली. आता हे पूर्ण काम केलं. याच्यानंतर जे तर पुन्हा आमच्याकडे आता जे आहे प्रत्येक दलित वस्त्यामध्ये आमच्याकडे 4 वस्त्या आहे समजा. 4 वस्त्यामध्ये एक नंद्राबाद, सुलीभंजन, त्याच्यानंतर गुंडाची वस्ती, त्याच्यानंतर जे तर बनवस्ती, या 4ही वस्त्यामध्ये जे तर आम्ही आज रोजी CC रोड आणि नाल्या, गटारी वगैरे याच्यासाठी कामं प्रस्तावित केलेले आहे, मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. हे पण पूर्ण वस्त्यामध्ये आम्ही कामं करणार आहे. म्हणजे तुम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे शासनाजवळ, म्हणजे नियोजित कार्यक्रम आहे, नियोजित प्रस्ताव आहेत तुमचा. नियोजित हा नवीन प्रस्ताव आहे जे आम्ही पुन्हा करणार आहे 4ही वस्त्यामध्ये. आणि या 4ही वस्त्यामध्ये याचे पहिले पण पुन्हा आम्ही हायमस बसवले, जे बी आहे ते पूर्ण कामं पहिले पण केलेली आहे. पाण्याची समस्या, हायमस, लाईटची, जिथं लाईटची समस्या असेल तिथं लाईटसाठी हायमस लावलेली आहे, म्हणजे किमान 10 हायमस लावले. त्याच्यानंतर दोन्ही वस्त्यामध्ये सुलीभंजन आणि नंद्राबादमध्ये दोन्ही दलित वस्त्यांची जी शमशानभूमी आहे तिथं दोन्ही सुलीभंजनमध्ये शमशानभूमी आणि नंद्राबादमध्ये शमशानभूमी आहे. त्यासाठी जे तर आम्ही SC समाज जी शमशानभूमी शेड आहे ते पण जे प्रस्तावित केलेलं आहे ते मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. मुस्लिमसाठी जे कब्रस्तान, त्याच्यानंतर मातंग डक्कलवार समाज असेल त्यांचं जे येतं शमशानभूमीसाठी जागा. अच्छा, नियोजित नियोजित शमशानभूमीसाठी जागा जे आहे तर आम्ही ते सर्व जे येतं प्रस्तावित 20-20 गुंठ्याचं 6 प्रस्ताव आम्ही जे येतं जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आलेली आहेत का? SDM साहेब, यांच्याकडे जे आम्ही मागणीसाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे. ते पण जे तर आता लवकरात लवकर मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. ते पण सर्वांना जे तर शमशानभूमीसाठी जे तर सर्व 20 जे जमीन समजा भेटून कामासाठी आम्ही जे तिथं प्रस्ताव दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही जे तर दत्त मंदिर येथे जे तर एक शौचालय बांधण्यात आलेलं आहे. तिथं दत्त मंदिरावर जे भाविक येतात त्यांच्यासाठी जे शौचालय होता पहिले तिथं, पण ते एक शौचालय जे ते थोडं नादुरुस्त झाला होता. महिलांसाठी जे आम्ही एक शौचालय पुन्हा तयार केला तिथं, आणि ते आता चालू होणार आहे. 1-2-4 दिवसामध्ये ते पूर्ण कंप्लीट होऊन प्रगतीवर आहे त्याचं काम. याच्यानंतर जे तर हे पण एक जागृत देवस्थान आहे दत्त मंदिर पण. त्याच्यानंतर प्रयोग तलाववरती जे तर याच्या पहिले जे तर ते पण कामं काही तिथले पण कामं जे आहेत आम्ही प्रस्तावित केलेले आहे. तिथं पण शौचालयासाठी ते पण जे आहेत आम्ही प्रस्ताव मांडलेला आहे. परियोग तलाव दर्गामध्ये तिथं पण शौचालय आहे, पण पुन्हा एक महिलांसाठी पुन्हा एक प्रस्ताव दिलेला आहे. तुम्ही माजी सदस्य आहात, म्हणजे अनुभवी तज्ज्ञ आहात तुम्ही, तर जनतेसाठी तुमचा काही मेसेज आहेत का, म्हणजे संदेश काही आहेत का? सध्या रोजगार हमी योजनेअंतर्गत काही नवीन विहिरीचे प्रस्ताव दाखल केलेले, काहीची मंजुरी ती, काहीची कामं पण चालू आहे. ज्यांना लाभ घ्यायचा त्यांनी परत भरण्यात यावं. शासनामार्फत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात योजना देण्यात येतात, त्यामुळे लोकांना काही मेसेज शासनामार्फत ज्या योजना येतात
त्याच्यामध्ये शेळी पालन आहे, कुक्कुटपालन आहे, या योजनेचा लाभार्थ्याने लाभ घ्यावा. सदर ठिकाणी जाऊन त्याचे जे डॉक्युमेंट्स वगैरे लागतात, त्याच्यामध्ये अपंग आले, विधवा महिला आले किंवा जे काही असेल, त्याच्यानंतर कुक्कुटपालन आले, तर यांना त्याचा लाभ घ्यावा. त्याच्यानंतर दुग्ध जनावरे जे शेतकरी आहेत, अच्छा. आजच्या घडीला सगळ्याच कोविडमुळे परेशान आहे. आर्थिक मंदी सगळ्यावरच आलेली आहे. एक रोजगार म्हणून, साईड बिझनेस म्हणून, म्हणजे आपल्या शेतामध्ये जर आपण 4 जनावर जर घेऊन काही जर करत असलो, त्याचा कोठ्याची योजना येते, कोठा म्हणून राहतो, शासनाने जे दिलेलं आहे त्या योजनेचा लाभ घ्या. शेतकऱ्यांना जे येतं कांदा चाळ वगैरे, त्याच्यानंतर मशरूम वगैरे लावणं, फुलशेती करणं, नंतर त्याच्यामध्ये आणखीन जर घेतलं तर तुम्ही शेततळे पण घेऊ शकता, मत्स्य व्यवसाय पण त्याच्यात करू शकता तुम्ही. का ज्याला ज्या याच्यानुसार तुम्ही ज्या लाभार्थ बसतात त्याला योजनेचा लाभ घ्यावा. आज आपण सुलीभंजन व नंद्राबाद ग्रामपंचायत पदाधिकारी यांची मुलाखत घेतली. माजी सरपंच श्री घोडके साहेब, माजी सदस्य विष्णू मुंजळे साहेब, माजी सरपंच सध्याचे ते इलियास साहेब यांची मुलाखत घेतली. त्यांच्या कामाचा आढावा पाहिला. ऐतिहासिक स्थळ जे, पर्यटक स्थळ जे, त्याच्याविषयी त्यांनी केलेले कार्य, रस्त्याविषयी त्यांनी केलेले कार्य. आता बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत शासनाच्या मोठ्या प्रमाणात योजना राबवण्यात येतात, पण काही कागदोपत्रीच असतात. पण यांनी प्रत्यक्षात कार्य केले. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर MSCIT मार्फत उपलब्ध करून दिले. वृक्षारोपण असे मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं केलेली आहेत. त्यांच्या कामाचा आढावा अशा 30 मिनिटात घेणे शक्य नाही, तरी आम्ही थोडक्यात त्यांच्या कामाचा आढावा घेतलेला आहे. आमच्या LN न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.